खांडवल सांगे संघानं जबरदस्त मात्र त्या मॅचमध्ये कामगिरी केली आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा साबत विपक्ष पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। टॉस पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग संघाच्या संघनायकाने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे। ग्रीष्मा 11 आमनेपाडा सावध संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या। आज किरण पाटील आय थिंक सावध एक्सप्रेस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। सलामी जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय बलवंत आणि बलवंतच्या सोबतीला लाराला आपण या सध्या पाहत आहोत। ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून शिवश्रीचे उप तालुका प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व संघांना आमच्या आयोजकांना आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद रघुनाथजी पाटील। आपण सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून 7 स्टार ग्रुपच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। हा देखील सामना रंगतदार स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाही। कारण ग्रीष्मा 11 आमनेपाडा सावध संघाचा विचार केला तर सध्या कोचिंगच्या भूमिकेमध्ये रामकृष्ण काकडे आहेत। षटकाला सुरुवात करेल गोलंदाज निखिल पाटील मॅन फ्रॉम सावध। लेफ्ट हँड राइट कॉम्बिनेशन, लेफ्ट हँड बॅटर बलवंत इज ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला पाहू शकाल लारा आणि षटकाला सुरुवात करतो निखिल पाटील। पहिला चेंडू ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडूला गोल केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बलवंतच्या बॅटमधून निघणारा हा पहिला विकेट षटकार। बंदे में अभी भी दम है असंच म्हणावं लागेल। मग टेनिस बॉल असेल किंवा रबर बॉल असेल, याच फटक्यांसाठी बलवंतला आपण ओळखतोय आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर, आणि याच फटक्याने तर सर्वांची मने जिंकलेली आहेत बलवंतनं। खूप मोठी फॅन फॉलोविंग आपण पाहतो या विभागामध्ये आणि सुरुवात लाजवाब पाहायला आपल्याला निखिलचं स्वागत मात्र या ठिकाणी षटकाराने केलेलं आहे। जबरदस्त फटका। काल सुद्धा या स्पर्धेचा आपण विचार केला तर पावसाची हजेरी लागली नाही आणि आज सुद्धा मात्र कुठेतरी प्रेक्षक पावसाची वाट पाहत आहेत। परंतु सध्या आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर मात्र षटकाराचा पाऊस पाहायला मिळतोय। इथे मात्र जबरदस्त चेंडूवरती फिंगर रोल केला, चेंडूमध्ये थोडासा गती परिवर्तन पाहायला मिळाला आणि चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने निघाला। ही कला निखिल पाटीलकडे आहे। सातत्याने अशा प्रकारचे त्याच्या भात्यातून चेंडू आपल्याला पाहायला मिळत असतात। एक टेक्निक बॉलर इथे मात्र चेंज ऑफ पेस पुन्हा पाहू शकाल, शॉट पिक करण्याचा प्रयत्न करतो, एलिव्हेशन परफेक्ट नाही, बाकड स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात, ऑन साइडला पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण आणि आज विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला किरण पाटीलला पाहायला मिळू शकेल। चांगला आपण पाहतो या ठिकाणी तालमेल या संघाचा पाहायला मिळतोय। ग्रीष्मा 11 आमनेपाडा सावध संघाचे मात्र पाहू शकाल गुणेश पाटील सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये आहेत। लारा इज ऑन स्ट्राइक। हो पुन्हा चेंज ऑफ पेस, वेट अँड पुश। शेवटच्या क्षणाला चेंडूला येऊ दिलं, बादचं तोंड उघडलं आणि चेंडूला पाठवलं वाडीश मिड विकेटच्या पलीकडे। या ओव्हर मध्ये येणारा हा दुसरा विकेट षटकार। पहिला षटकार बलवंतच्या बॅटमधून पाहिला, दुसरा षटकार लाराच्या बॅटमधून पाहायला मिळाला। परंतु या फटक्यावरती पाहिलं तर पूर्णपणे घारी प्रमाणे फलंदाज लाराची नजर होती, कुठल्या प्रमाणे तरी घाय केली नाहीये, चेंडूला येऊ दिलं, टर्न होऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला त्याच्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळाला। चांगल्या फलंदाजाची निशाणी दर्शवतोय लारा, कौतुकास्पद कामगिरी। इथे मात्र पाहू शकाल गोलंदाज देखील आता दडपणामध्ये पाहायला मिळतोय, कारण हा पंचाचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो। याचं कारण खेळपट्टीच्या पलीकडे चेंडूला लँड केला आणि त्याच वेळेला पुढील चेंडू असेल फ्री हिट, त्याच्यावरती येणार का मोठा हिट। पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग या दोन गावातील खेळाडू तुम्हाला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि या संघाचा आपण विचार केला तर विकेट पाटील यांना संघ
या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचे विशेष आभार. परंतु निखिल पाटील आता मात्र या ठिकाणी आपल्या या स्पेलमध्ये आपल्या या फ्री चेंडूवरती मात्र कशा रीतीने मात्र या ठिकाणी कामगिरी करू शकेल. फिल्डिंगमध्ये पाहिलं तर कुठल्या प्रकारचे बदलाव केला जाऊ शकणार नाही, कारण तोच बॅटर ऑन स्ट्राईकला आहे. गोलंदाज मार्गस्थ झालाय. लाराच्या विरोधात स्लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू निघून चालला. अगदी या जमिनीच्या साह्यानं रेंगाला गुणेश पाटील मिड विकेटला आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. बलवंत नाकारलं आणि त्यानंतर समाधानी एका धाब्यावरती राहण्याचा या ठिकाणी निर्णय बलवंतच्या माध्यमातून घेतला गेला. सिंगलच्या वतीने धावफलक पुढे चाललेला आहे. संघाची धावसंख्या पाहू शकाल बिनगडी बाद 15 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय पाटील डेव्हलपर्स बापगाव अँड देवरू. शेपल उंकण्याचा प्रयत्न फटका तर पाहिलं तर खूपच छान प्रमाणे पेक केलाय, परंतु पाहू शकाल लॉंग लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यामध्ये या ठिकाणी चांगली कॅप्टन्सी बनू शकेल. दुहेरीचा प्रयत्न आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आय थिंक फलंदाज बलवंत दलवी बाद झालाय. पहिला धक्का लागला टीम पाटील डेव्हलपर्स देवरुग या संघाला. एकशे असं वाटलं होतं की मात्र 2 धाबा एक्झॅक्टली सहजपणे कंप्लीट होतील, परंतु कुठेतरी बलवंतकडून चूक घडली गेली. रिप्ले मध्ये पाहू शकाल जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि एकाच ऍक्शन मध्ये फेकी पाहायला मिळाली. कौतुकास्पद कामगिरी आपण म्हणू शकाल. आणि तदनंतर विकेट किपर किरण पाटीलनं कुठल्याही प्रमाणे वेल दौडू दिला नाही. योग्य वेळी एष्ठा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या आणि अखेर ज्या विकेटच्या शोधात होते तो विकेट मात्र प्राप्त केला. न्यू बॅटर विजय केने तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. मागील 3-4 वर्षांचा विचार केला तर अव्वल स्थानावरती सातत्यानं कामगिरी करत राहणारा हा खेळाडू. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये आपण विचार केला तर जबरदस्त कामगिरी विजय केनेची आपण नेहमीच पाहत असतो आणि तोच खेळाडू होता तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय क्वार्टर ऑफ भिवंडी मिस्टर साबद एक्सप्रेस किरण पाटील. किरण पाटील सुद्धा छोट्याशा गावातून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आता मात्र 7 समुद्र पलीकडे जाऊन मात्र आपल्या नावाचा धबधबा निर्माण केला. पहिला चेंडू परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र सन्मान देऊ शकला नाही लारा. पंचाचा लेग बायचा इशारा. अभंतर धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली, पूर्ण केली आणि त्या सिंगल दाबडे संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 1 गडी बाद धावफलकावरती एकूण धाबा संख्या आपण पाहिली तर 17 धाबा पाहायला मिळत आहेत. लाराच्या सोबतीला विजय पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला या स्पर्धेमध्ये त्याला आपण पाहतोय. हो 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 कटर होता चेंज ऑफ पेस शेवटच्या मोमेंटला भुलभुलैया तिथे पाहायला मिळाली. एक क्षण असं वाटलं होतं की पहिल्यांदा विजय ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, परंतु जसा चेंडू पडला अगदी बाहेरच्या दिशेने मात्र त्या चेंडूनं वलन घेतलं. ज्याप्रमाणे एखादा सर्प काटा घेतोय वलन घेतो त्या अनुषंगाने ही लेंथ पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र शेवटच्या क्षणाला मात्र सिंगलवरती समाधानी राहणारा फलंदाज विजयला पाहिले. स्वतः एका सिंगलला आपल्या डाबाला त्यांनी सुरुवात केली आणि फलक आता मात्र पुढे जात असताना 18 या आकड्यावरती चांगला बॅटल पाहायला मिळतोय सध्या तरी. किरण पाटील लारा ऑन साइडला पूल केलाय. एलिव्हेशन परफेक्ट आहे का? शेवटी बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाणार का? हो गेलाय आणि एकूण 6 धावा सुद्धा देऊन गेलाय पाटील डेव्हलपर्स बापगाव आणि देवरुंग संघाला. जबरदस्त बॅटिंग. दुसरा षटकार लाराच्या बॅट पुढून येणारा. हो अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. स्ट्रोक सिलेक्शन खूपच छान. किरण पाटील सध्या तरी पाहिलं तर वेगावरती स्वार आहे, परंतु त्याच वेगाचा मात्र कुठेतरी फलंदाज लारानं फायदा घेतला. बाकड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधून मात्र चेंडूला टाकण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि आता मात्र पाहू शकाल फलंदाज बीट झाले. स्थिर अक्षय सुद्धा बीट झाले. चेंडू चालेल सरळ लॉंग लेगच्या दिशेनं आय थिंक लॉंग स्टॉपच्या दिशेनं सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. यानंतर पुढील जो सामना आहे दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहा, जेणेकरून आपण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस संपन्न करू. सोदरपाडा सौमिक 11 भाबाले विपक्ष वालचित येवई या संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पंचाचा व्हाईटचा इशारा. तृतीय धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. आय थिंक व्हाईटच्या स्वरूपात ही धाव मागायला मिळाली आणि या तृतीयच्या सौजन्याचा फलक पुढे जाताना पाहू शकाल एकूण 1 गडी बाद 25 धाबा 26 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. प्रत्येकी 4-4 षटकांचे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आज 10 संघांचा पूल आहे. काल आपण पाहिलं असेल 8 संघांचा पूल होता, त्यामुळे 5-5 षटकांचे सामने आपण काल संपन्न केले. परंतु आज आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणानं 4-4 षटकांचे सामने आज खेळवतोय. पुन्हा इथे मात्र सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सिंगल धाव पूर्ण केली गेली. आज विजय केने मात्र कुठेतरी या त्या रिदममध्ये पाहायला मिळत नाहीये. कारण टेनिस क्रिकेट ज्यावेळी संपन्न झाला त्यामध्ये थोडासा ब्रेक मिळाला आणि एखाद्या वेळी जर कुठल्याही क्षेत्रामध्ये ब्रेक मिळाला तर पुन्हा त्या रिदममध्ये येणं थोडंसं वेळ जात असतो. तसंच काही विजयच्या बाबतीत घडत असताना पाहतोय. परंतु इथे लारा चांगल्या प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतो. फुलटस होता, संधी होती सरळ बाटने आणि 20 सेफमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु बाटची कडा लागली. चेंडू शॉट थर्डमॅनला गेला आणि अखेर शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट आलाय. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. निखिल पाटीलच्या स्पेलमध्ये मात्र आपण पाहिलं तर एकूण धावा आल्या होत्या 16, परंतु किरण पाटीलचा आपण स्पेल पाहिला तर किरण पाटीलच्या स्पेलमध्ये धावा आल्या 11. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आज रामकृष्ण काकडे डबल भूमिकेमध्ये आहेत, कोच विदाउट 12 मॅन. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज मयुरेश उर्फ बंटी, मॅन फ्रॉम आमनेपाडा. ओहो, जबरदस्त लेंथ, अप्रतिम चेंडूची हाताळणी, अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त सुरुवात. कुठल्या प्रमाणे त्या चेंडूवरती फटका मात्र एक्झिक्यूट करण्याची संधी मात्र विजयला मिळाली नाहीये, फक्त पाहत राहिला. आता मात्र पुलचा अंदाज, क्लास मारता नाही आणि अखेर विजयाच्या बाटमधून पाहायला मिळाला हा पहिला षटकार. जबरदस्त. ज्याप्रमाणे जेवढ्या वेगाने मयुरेशने चेंडू हाताला त्यापेक्षा दुप्पट वेगाने चेंडूला मात्र फलंदाजाने बाहेर पाठवलं. याच्यावरून समजलं की कनेक्शन किती प्रॉपर होतं. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, पठ्ठ्यामध्ये आला चेंडू आणि मात्र काम परफेक्ट केला त्या ठिकाणी विजय केनेनं. आज प्रत्येक सामना जर पाहिला तर हाय स्कोरिंग होताना पाहायला मिळतोय. पुन्हा हुक केला चेंडू, त्याला फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चांगला स्ट्रोक विजयाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात मयुरेशने चांगल्या प्रमाणे केली, डॉट बॉल होता, परंतु तदनंतर विजय केने त्याच्यावरती बरसलाय. कारण पुढील 2 चेंडूवरती 10 धावा त्याने जोडल्या. 1 षटकार आला, 1 चौकार आला आणि आता मात्र संघाची धावसंख्या सुद्धा वेगाने पुढे जाताना आपण पाहतोय. 37चा आकडा आता मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळतोय. अजून इथून एकूण आपण जर धावाचा विचार केला तर 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 9 चेंडूमध्ये किमान 20-25 धावा जर इथे आल्या तर एक चांगला टोटल आपल्याला इथे पाहायला मिळू शकेल. पाटील डेव्हलपर्स, बापगाव आणि देवरुख संघाचा आपण विचार केला तर. परंतु त्या धावसंख्येपर्यंत इथे मजल मारण्याची संधी गोलंदाज आता निर्माण करून देतील का, की या ठिकाणी एक चांगला स्पेल आता मात्र बंटीकडून पाहायला मिळू शकेल का, तो मात्र बाग करेल का आपल्या टीमसाठी. ओ पुन्हा मात्र अंदाज तोच, 3 झलक सबसे अलग, चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे. दुसरा षटकार विजयाच्या बाटमधून. सुरुवात आपण जर पाहिली तर पूर्णपणे शांतमय होती. थोडासा सुरुवातीला संयम त्याने बाळगला आणि आता मात्र विजय त्याच्या नामारूपाने खेळ साकारतोय आपल्या टीमसाठी. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर विजयने फक्त 2च धावा जोडल्या, परंतु आतापर्यंत विचार केला तर एकूण 6 चेंडू त्याने फेस केले आणि 6 चेंडूंच्या या खेळामध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. लारा खेळतो 13 धाव संख्येवरती, त्याने 7 चेंडू फेस केले आणि अखेर या षटकारानंतर धाव संख्या आता मात्र पुढे जात असताना एकूण 43 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची आता गर्दी मात्र हळूहळू वाढत चाललेली आहे. जशी जशी स्पर्धा जवळ जाईल तशी तशी मात्र प्रेक्षकांची संख्या मात्र इथे वाढली जाईल. कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आज आपल्याला चॅम्पियन संघ सायकल स्तरामध्ये पाहायला मिळेल. ही स्पर्धा जिंकेल कोण. मागील स्पर्धेचा विचार केला तर लीग फॉर्मॅटमध्ये स्वर्गीय मकरंदस्फोट मुठीबळ संघाने ही स्पर्धा जिंकली होती आणि या वर्षी पाहूया ही 7 स्टार ट्रॉफी जिंकेल कोण. मयुरेश पुन्हा एकदा हो पाहू शकला शपल खेळण्याचा प्रयत्न, लेट ग्लास करायचा होता परंतु कनेक्शन नाही, कारण लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर डीपमध्ये तैनात केलाय. त्या अनुषंगाने मात्र 1च धाव मिळेल आणि त्या एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. नाणेफेकीसाठी विनंती करतो की दोन्ही टीमच्या संघनायकांना आपण त्वरित या, कारण यानंतर आजच्या दिवसातील 4थी लढत आपण पाहणार आहोत. सौमिक
11 भावाले सोदरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल यवई वालशिंद. अडोस पडोस की लढाई असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अजून एक चांगला चेंडूचा हाताळणी मयुरेशच्या वतीने पाहायला मिळाली. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा आणि 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीस 44 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात बादुनारा फलंदाज बलवंत षटकारानं सुरुवात केली होती आपल्या डाबाला आणि तदनंतर लारा आणि विजयनं आपल्या संघाला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आणि त्या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आता मात्र या ठिकाणी वापर करतोय. यश प्राप्त करेल का की यशच्या विरोधात आता मात्र फलंदाज यश प्राप्त करतील. स्लॉग ओव्हरचा षटक यशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. किरण पाटील यशवरती विश्वास दाखवलाय परंतु तो विश्वास तो सार्थ ठरवणार का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. युवा गोलंदाज आणि त्याच्या समोर पाहिलं तर एक अनुभवी बॅटर विजयच्या रूपानं. हो 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 विजयच्या हातातून बॅट निसटली परंतु मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतो. डेपूर्व क्षेत्राशी पोहोचतोय. गुणेश पाटील चेंडू कलेक्शन करत नाहीये आणि चेंडू मात्र चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. हो 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 3 धावा कंप्लीट केल्या. एक चेंडू असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल परंतु या चेंडूवरती धावा किती आहेत. थोडासा फनी मोमेंट होता. पाहू शकाल रिप्ले मध्ये एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती. ओ बॅटची ग्रीप परफेक्टली पकडली नव्हती. बॅट पूर्णपणे निसटली विजयच्या हातातून आणि पलून 3 धाबा पूर्ण केल्या आणि पंचाचा नो बॉलचा इशारा. यस 3+1 एकूण 4 धाबा आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री चेंडू त्याच्यावरती सामना करेल बॅटर लारा. चेंज ऑफ पेस स्लो रोड होता. ती लेत ओळखली. चेंडू मात्र पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. लाराच्या बॅटमधून येणारा हा चौकार. मगाशीच चर्चा सुरू होती की यंगस्टार आहे यश युवा आहे त्याच्यावरती किरण पाटीलने विश्वास दाखवलाय. तो विश्वास सार्थ ठरवेल का हा प्रश्न निर्माण झाला होता परंतु आतापर्यंत एक लिगल बॉल आय थिंक 2 लिगल बॉल आले यशच्या माध्यमातून आणि त्या 2 लिगल बॉलवरती मात्र भरपूर धावा खर्च केल्या. अजून एक पुलचा अंदाज. वा बाई वा लारा इज ऑन फायर. षटकार जबरदस्त बॅटिंगचा मात्र त्या ठिकाणी या नमुना सादर करतोय. असं वाटलं होतं की मात्र गोलंदाजाने कदाचित विजयचा आणि बलवंतचा अभ्यास केला असावा परंतु आता उत्तर प्रेश करतोय लारा मैदानाच्या आतमध्ये. त्याला फक्त जमते मारामारी. चौकार षटकारामध्ये डील करतो आणि या ठिकाणी आमच्या सोबतीला रामकृष्ण काकडे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती आता थोडीशी निराशा झलकत असताना धावा वेगाने येत आहेत. त्या धावा आता मात्र रोखाव्या लागतील. त्या रोखणार कोण. यश मागणा ठरलाय आणि षटकाराच्या साईडने फलक आता मात्र पुढे वाटचाल करत असताना 58 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फक्त एक गडी इथे मात्र गमावलाय टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग या संघाने. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या टीमची पाहायला मिळाली. सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली तर निखिल पाटीलने केली होती. 16 धावा त्याच्या स्पेलमध्ये पाहिल्या. 11 धावा किरणने खर्च केल्या आणि मयुरेशचा आपण विचार केला तर त्याच्या षटकामध्ये एकूण धावा आल्या होत्या 17. म्हणजे मागील 3ऱ्या षटकापासून आपण पाहिलं तर धावांमध्ये ओहो इथे मात्र पाहू शकाल थोडस हलवर पाण्याने चेंडूची हाताने पाहायला मिळाली. अगदी बॉडीला स्पर्श होणारा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा लवकर फटका लारानं पिक केला त्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. टॅलेंट आहे याचा आपण विचार केला तर परंतु रबर बॉलवरती ज्यावेळी एखादा यंगस्टारच्या हातामध्ये आपण चेंडू जर सोपवला तर थोडासा त्याच्यावरती दडपण पाहायला मिळू शकेल परंतु जो दडपणाला जुगाडेल तोच क्रिकेटमध्ये चांगला खेळ साकारू शकतोय. परंतु या ठिकाणी लाराला थांबवेल कोण हा प्रश्न निर्माण झालाय. अजून एक त्याच्या बॅटमधून येतोय दर्शनीय
फटका 6 धाबांसाठी 6 धाबा देऊन जाणारा षटकार आतापर्यंत आपण लाराची खेळी पाहिली तर त्याच्या इनिंग मधील हा चौथा षटकार एक चौकार पाहिला आणि वैयक्तिक आपण जर विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 29 धाबा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघाल्या जबरदस्त बॅटिंग लाराची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये अप्रतिम खेळ साकारतोय आपल्या टीम साठी ओ पुन्हा एक जबरदस्त वन्स मोर फक्त सिक्सर अँड सिक्सर लाराच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत खराब गोलंदाजी चेंडूला यश आपटी देतोय आणि त्या चेंडूला मात्र लारा बाहेर फेकून देतोय चांगल्या स्थितीमध्ये पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुख संघ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अजून आपण जर या डावाचा विचार केला तर अजून एका चेंडूचा खेळ येणे बाकी परंतु धाव फलकावरती जर आपण धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 70 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आज 70चा आकडा प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळतोय शेवटचा बॉल होता ऑनसाईडला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता चेंडू चाला स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये स्वतः संघनायक त्या ठिकाणी आहेत दुहेरीचा प्रयत्न होतो आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज लारा दुहेरीच्या प्रयत्नामध्ये बाद झाला आणि अखेर पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुख संघाला 71 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का पाहायला मिळाला 72 धावांचं लक्ष आहे ग्रीश मॅलोन अमनेपाडा साबत संघासमोर त्या धावांचा पाठलाग केला जाणार का कारण मागील सामन्यामध्ये 70 धावांचा यशस्वी पाठलाग होताना आपण पाहिला तर या ठिकाणी 72 धावांचा पाठलाग होणार का की त्या धावांचा संरक्षण इथे मात्र केला जाणार का काही क्षणानंतर याचं दृश्य याची जरूर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे यवई वालचिन संघाचा संघनायक विनंती असेल ती त्वरित आपण यायचं आहे आणि सौम्यक 11 भावाले चौदरपाडा त्या संघाचे संघनायक आलेले आहेत चला आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी संपन्न करू यवई वालचिन संघ लक्ष असू द्या जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आपल्या संघाचा संघनायक आला नाही तर मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरा जावं लागेल चला दोन्ही संघाचे संघनायक पोहोचलेले आहेत वेलकम संजय आणि वेलकम राहुल चला रामकृष्ण काकडे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करा चारही गावं आपण जर पाहिली तर अगदी शेजारी आहेत आणि त्या 4 गावातील खेळाडू तुम्हाला या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील एका बाजूला यवई वालचिन आणि दुसऱ्या बाजूला सौमिक 11 भावाले चौदरपाडा रामकृष्ण काकडे हरिभक्त पारायण त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर यवई वालचिन संघाच्या बाजूने लागलेला आहे प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला चला 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय सलामी जोडी खेळपट्टीवरती पोहोचली गेली आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल कशा रीतीने गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुख संघाची पाहायला मिळेल हे ऐकण्यासाठी पुन्हा कॉम्बॅक्स मध्ये आता सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे
थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील सर. वन्स अगेन पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. टार्गेट या मॅच मध्ये आता सेट करण्यात आलेले आपण पाहतोय पुन्हा एकदा 72 धावांचा. आता बघा पहिला 69, त्यानंतर 70 आणि आता 72. आज सर्वच्या सर्व मॅचेस हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळतात. स्ट्राइक एंडला किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहतात बॅटर निखिल. 72 धावांचं लक्ष्य पार करायचं आणि पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौका. बहात्तर धावा 4 ओव्हर मध्ये करायच्या आहेत आणि सध्या ईगल बॉईज हे सुद्धा जोडले गेले त्या स्पर्धेसोबत. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचे आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. ऑन साइड पुल अँड पॉवरफुल. ऑन साइड स्ट्रॉंग आहे किरण पाटील. सावध एक्सप्रेस ऑन फायर. खणखणीत षटकार. अशाच फटक्यांना सुरुवात करणं गरजेचं होतं आणि ते फटके आता सुरू केलेले आहेत. गोलंदाज सुनीलच्या विरोधात अटॅकिंग अप्रोचनं यावेळेला आता खेळ सुरू केलाय किरण पाटीलनं. 72 धावा करायच्यात. या अगोदरच्या सामन्यामध्ये 70 धावांचं लक्ष्य पार करण्यात आलं होतं. 72 का होणार नाहीत. बापगाव देवरुंग संघ एकत्रित होऊन आज या स्पर्धेमध्ये खेळतात. हा बॉल थोडासा खाली राहणार होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय डॉट बॉल. पलटवार करणं गरजेचं आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो पलटवार आपल्याला बघायला मिळाला. जसा पहिला डाव आपण जे ते पाहिला सुरुवातीला बलवंत असेल, त्याच्यानंतर विजय आणि लाराची बॅटिंग असेल, सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं होतं. ओ यावेळेला पुन्हा ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करण्यात आला. ओव्हर एक्सा कव्हर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. अनदर माइटी हिट. सिक्सर. ग्रेट शॉट. Tremendous timing behind the stroke. किरण पाटील ॲज अन बॉलर म्हणून प्रोफेशनल क्रिकेटमध्ये खेळतो. भिवंडी ऑलिम्पिक मध्ये देखील मी उल्लेख केला होता की किरणच्या हातामध्ये बॅट द्या, त्याला इनिशियल ओव्हर्समध्ये पाठवा. तो व्यावसायिक लेवलच्या क्रिकेटमध्ये ॲज अन ऑलराऊंडर म्हणून नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. आणि मी वारंवार सांगत असतो की त्याच्याकडे जो क्लास आहे, तंत्रशुद्ध खेळ त्याचा प्रत्येकालाच बघायला आवडत असतो आणि आज तसा खेळ त्यानं सुरू केलाय. यावेळेला पुन्हा एकदा सरळ राहणारा बॉल सरळ विकेट किपर लाराच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि निर्धाव चेंडू. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. सुरुवात तर सुंदर केलेली आहे, परंतु त्याच प्रकारे अंत देखील केला जाईल का? ज्या धावगतीने धावा बनवायच्यात त्या धावगतीला आता स्पर्श केलेला, त्या एव्हरेजला आता टच डाऊन करत असताना फलंदाज सावध आमने पाडा आणि त्यांच्या विरोधात देवरुंग बापगाव.
सेकंड ओव्हर. ओ पंच केलाय बरोबर बॉलच्या लेंथ पर्यंत येतं सड्डा विथ द बाउन्स. बॉल सीमा पार चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक गोलंदाज ओमकार गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. मेहर 11 बापगाव या टीम साठी जबरदस्त खेळला या संपूर्ण आता टेनिस हंगामामध्ये आणि तो सध्या आता गोलंदाजी करतोय देवरुंग बापगाव या टीम साठी या रबर बॉल फॉर्मॅट मध्ये. ओ बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. निखिल पाटील किरण पाटील या दोन्ही भावांनी देखील मागच्या 2-3 वर्षांमध्ये हाहाकार माजवलाय. खूप चांगला खेळ सावध संघासाठी दाखवलेला आहे. आणि तसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा काही बंधूंच्या जोड्या आहेत की ज्यांनी अक्षरशः इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचं आणि आपल्या देशाचं नाव फार उंच नेलेलं आहे. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला कंट्रोल हुक पाहायला मिळाला. फटक्यामध्ये फार सुंदर कंट्रोल होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलं 4 धावांकरिता चौकार. हार्दिक पांड्या कृणाल पांड्या सध्या आपण पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीग मध्ये कमालीचा खेळ या पांड्या ब्रदर्सचा पाहायला मिळाला. इव्हन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इरफान पठाण युसुफ पठाण या भारतीय बंधूंच्या जोड्या. वॉ ब्रदर्स स्टीव्ह वॉ मार्क वॉ ऑस्ट्रेलियन हे ब्रदर्स त्यांनी देखील एक डिकेट पूर्ण गाजवलं. ओमकार पुन्हा एकदा राऊंड विकेट. पुन्हा पंच केला. इथे इनफिल्डला क्लिअर करत असताना बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बाउंड्रीज मध्ये आता डील करतोय सध्या फलंदाज निखिल पाटील. सुरुवातीला किरणचा खेळ आपल्याला जबरदस्त बघायला मिळाला आणि आता या वेळेला निखिल पाटील दोन्ही बाजूंना आक्रमण सुरू झालंय. मागचा सामना त्यांनी पाहिला असेल 70 धावांचं टार्गेट चेस करत असताना आणि या मॅच मध्ये आता तसा खेळ सावध आमनेपाडाच्या फलंदाजांनी सुरू केलेला आहे. धावफलकावरती धावा झाल्या 30. इथून अजूनही 42 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 42 म्हणजेच काय तर या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर जरूर आपण म्हणूया की फलंदाजी करणारा संघ देखील या मॅच मध्ये वापसी करतोय. कोणतंच लक्ष मोठं नसतं या खेळामध्ये आणि कोणतंच लक्ष छोटंही नसतं या खेळामध्ये. अनिश्चिततेचा खेळ. पहिल्या मॅच मध्ये 69 धावांचं संरक्षण. दुसऱ्या मॅच मध्ये 70 धावा चेस आणि तिसरा सामना जेथे 72 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. हाय स्कोरिंग मॅचेस होत आहेत. रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट 7 स्टार प्रेझेंट. सध्या आमचे 7 स्टार मधील स्टार मेंबर सध्या इथे उपस्थित आहेत. सध्या 2 स्टार आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कैलास पाटील आणि अजित पाटील. अनंत केने रामकृष्ण काकडे. काल लखन पाटील हे सुद्धा पूर्ण दिवसभर आपल्या सोबत होते पंचांच्या भूमिकेमध्ये. राकेश दिगाडकर मला थोडेसे इंजर्ड आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही आणि बालाराम मेहर यांनी सुद्धा कालच्या दिवसामध्ये हजेरी लावली. ओमकार पुढचा बॉल. निखिल समोर यावेळेला हवेत आहे बॉल. विकेटची संधी आणि फलंदाज बाद. विकेट गॉन. निखिल पाटील गोज बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज गुणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूचा देखील बोलबाला राहिला आमनेपाडा टीम साठी परंतु आज जबाबदारी असेल मोठा डाव त्यांना साकारावा. परंतु ओमकारनं फायनली शेवटचा बॉल देखील डॉट फेकला आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 30. 12 बॉल शिल्लक आणि 42 धावांची गरज.
आता इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं थोडंसं जड दिसतंय. बापगाव देवरुंग संघाचं पारडं थोडंसं जड दिसतंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 12 बॉल फक्त शिल्लक आणि 42 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. विजय केने गोलंदाजी करण्यासाठी. समोर किरण पाटील, दोन्ही महान ऑलराऊंडर एकमेकांसमोर बॉल लावेत. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी विजय केने चेंडू खाली पोहोचू शकला नाहीये. थोडासा स्लिप झाला, जेथे पाणी साचलेलं आहे आणि त्याच्याचमुळे कदाचित किरणला तिथे जीवनदान मिळालं अथवा किरणची विकेट धोक्यामध्ये होती. किरण जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याचा प्रयत्न आता इथून नक्की करणार आहे, कारण परफेक्टली मिडल करतोय सध्याच्या घडीला. पहिल्या ओव्हरमध्ये जसा आपण खेळ त्याचा पाहिला, 11 बॉल आता 42 धावांची गरज आहे. आता इथून मोठे फटके येणं गरजेचे आहेत. हो, यावेळेला पुन्हा बॅटच्या टो एंडला लागतोय बॉल. यावेळेला मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. क्विक डबल. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये विकेटच्या मध्ये अतिशय सुंदर धावत सुटले आणि 2 धावा तिथे अक्षरशः चोरल्या असं म्हणूया आपण. षटकारांमध्ये आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे जे टार्गेट पार करण्यासाठी किमान 5 ते 6 षटकार खेळण्याचा आता नक्कीच प्रयत्न करावा लागेल आणि ते खेळावे लागतील, तेव्हा कुठे जाऊन मॅच जिंकू शकतात सावध आणि आमनेपाडा संघ. कारण ऑलरेडी एक सावधचा संघ आता बाहेर झालाय, जो इताडीच्या सोबतीला खेळला. बाउन्सर बॉल, अतिरिक्त उंचीचा बॉल. पंचांनी बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा केला विजय केनेला. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या. 33 हेलिकॉप्टर खोलात बॉल टाकला आणि त्याला उडवला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण पाटीलच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक षटकार. परफेक्टली यॉर्कर लेंथ बॉल होता, परंतु हेलिकॉप्टर उडवला आणि तो सेफ लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण पाटीलला मिळतात 6 धावा आणि धावसंख्या 39. 9 चेंडू शिल्लक, 33 धावांची गरज. मॅच में वापसी. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला शालिक चेंडूच्या खाली येतोय. चुकी होणार नाहीये फलंदाज बाद. भरपूर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, तो ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. कदाचित हाच बॉल पॉइंट किंवा कवचला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर तेथे 6 मिळू शकला असता, परंतु किरण पाटील लॉंग ऑन क्लिअर करण्याच्या नादामध्ये आउट होतोय आणि फार मोठा धक्का लागलेला आहे. तो सध्या तरी सावध आमनेपाडा या संघाला. आणि किरण पाटील जसा आउट झाला तसं सेलिब्रेशन आपण पाहतोय बापगाव देवरुंग या संघाकडून. अक्षरशः त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की हा सामनाच आपण जिंकला, कारण त्याची विकेट फार महत्वाची होती आणि फायनली त्याला आउट केलं. आता येणारे 8 बॉल 33 धावांची गरज आहे. जवळपास 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग आता इथून करावी लागेल. प्रत्येकी बॉलवर चौकार मारण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा हा सामना जिंकतील नवीन फलंदाज. 8 बॉल 32 धावांची गरज. विजयचा हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच केलाय, पुन्हा बॉल हवेत. कॅप्टन डाऊन द बॉल आणि यावेळेला चुकी झाली आहे. भंडारी त्या ठिकाणी होता आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये मात्र बाद जरूर झाला, परंतु ही झेल होणं गरजेची होती. 1च धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर 1 धावेने आपण पाहतोय पुढे सरकत असताना 40च्या आकड्यावरती उर्वरित 7 बॉल शिल्लक, 32 धावांची गरज आहे. सोपा झेल होता. तुषार भंडारी, कॅप्टन ऑफ बापगाव, जो आपण बघितलंय सातत्याने आउटफील्ड मध्ये चांगला खेळ करतो, परंतु इथे सोपा झेल त्याने ड्रॉप केला. रामकृष्ण काकडे यांची देखील कुठेतरी आपण बघतोय की उणीव भासली या संघामध्ये, कारण एक लेजंड क्रिकेटर आहेत.
7-32 आणि आता हा चेंडू डॉट आला. आता 6 बॉल 32 ची गरज असेल. 6 बॉल, लास्ट 6 बॉल आर रिमेनिंग एंड 32 मोर रन टू विन. आने वाली 6 गेंदे और 32 रनों की जरूरत. आज मुठवल संघ ऍक्शन मध्ये असेल, पाहायला विसरू नका. त्यांच्या सोबतच सोनाली संघ. शेवटचे 6 बॉल आणि हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय अजूनही 32 धावांची गरज आहे. शालिक आलाय आणि इथे पंच केलाय गुणेशनं. जबरदस्त फटका, परंतु त्याहून सुंदर झेल पकडला विजयनं. फलंदाज बाद. गुणेश पाटीलला मैदान सोडावं लागेल. चेंडूही सुंदर, फटकाही सुंदर आणि क्षेत्र रक्षण त्याहून सुंदर. अफलातून झेल तेथे विजय केनेनं पकडला आणि खेळाडू बाद होतोय. गुणेश प्रयत्न केला होता एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करण्याचा. रामकृष्ण काकडे थोडेसे नाराज दिसतात. खर तर त्यांचं खेळणं महत्वाचं होतं संघामध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅटची बाहेर येईल कडा. गल्दी रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फक्त मिळेल एकच धाव. आणि तसंही मेहर 11 बापगावचे जे खेळाडू आपण या टीम मध्ये पाहतोय त्या सर्वच खेळाडूंनी मागचा जे टेनिसचा हंगाम होता त्या टेनिसच्या हंगामामध्ये अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे. त्याच्यामुळे तो आत्मविश्वास त्यांच्या पाठीशी जरूर असेल. बाळाराम मेहर हे सुद्धा सामना एन्जॉय करत असतील. 7 स्टारचे मेंबर आहेत. यावेळेला पूल केलाय आणि भिरकावून दिल्या बॉलला सरळ मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. असे षटकार सुरुवातीला येणं गरजेचे होते. इथे बॅटची एज अँड गॉन. ब्लाइंडर बलवंत दलवी बीडी ॲज अ विकेट कीपर. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. आणखी एक सुंदर चेंडू आणि हळूहळू आता आमनेपाडाचे जे काही प्रेक्षक होते ते हळूहळू आता घरच्या दिशेने निघालेत. सावतचेही काही प्रेक्षक होते, पाठीराखे होते, तेही हळूहळू आता घरच्या दिशेने निघालेत. हा चेंडू मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. काही लिगल चेंडूंची आता आवश्यकता असेल. या मॅचचा आपण विचार केला तर लारा बऱ्याच काळानंतर आउटफील्ड मध्ये आपल्याला दिसला, ऑनफील्ड दिसला आपल्याला, की ज्याने एक जबरदस्त खेळ साकारला. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे आणि तो तंत्रशुद्ध खेळ त्यानं दाखवला. आणि याचबरोबर सामना समाप्त होतो आणि फार मोठ्या फरकानं ते विजय संपादन केलेला आहे बापगाव देवरुंग या संघानं. अभिनंदन बापगाव देवरुंग अँड हार्ड लक टीम.